नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। विजेचा धक्का लागल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू। मृतक 3 महिन्यात होणार होता सेवानिवृत्त। अकोट शहरातील कचरा दर्यापूर महामार्गावर दुर्गंधी व घाणीमुळे नागरिक झाले त्रस्त। देखभाल दुरुस्तीसाठी डाबकी रोड रेल्वे गेट 4 दिवस बंद। उड्डाणपूल पर्यायी मार्ग वापरावा। गंगानगर परिसरातील घराला लागली आग, सुदैवाने जीवितहानी नाही, आगीवर नियंत्रण। चालती ट्रेन पकडणे आले असते अंगलट, रेल्वे स्थानकावरील घटना सीसीटीव्हीत कैद। आता सविस्तर बातम्या। खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंबिकानगर मलकापूर येथील पोलीस शिपाई गणेश रामराव सोनवणे यांना आज सकाळी 6:15च्या सुमारास विजेचा धक्का लागल्याने त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे। आज सकाळी अकोला पोलीस दलातील कर्मचारी गणेश रामराव सोनवणे यांना विजेचा तीव्र झटका लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते। यावेळी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता विजेचा तीव्र झटका लागल्यामुळे त्यांना मृत घोषित करण्यात आले। मृतक गणेश सोनवणे हे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावर कार्यरत होते। ते 3 महिन्यांनी सेवानिवृत्त होणार होते अशी माहिती मिळाली आहे। मृतक पोलीस कर्मचारी गणेश सोनवणे यांना 2 मुले व 1 मुलगी असून त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे। विजेचा झटका लागल्यामुळे कर्तव्यावर असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे। अकोट शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छ भारत मिशन केवळ फोटो सेशन पुरतेच मर्यादित राहिले आहे। शहरातील कचरा दर्यापूर रोडवरील डम्पिंग ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। अकोट शहरातील डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा अत्यंत त्रासदायक ठरत असून डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला अनेकदा आग लावली जाते। यामुळे निर्माण होणाऱ्या धुराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। याकडे मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष नाही का असा संतप्त सवाल नागरिकांकडून व्यक्त होत आहे। आजही शहरात कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात ढिगारे दिसतात। सुरुवातीला मोठ्या प्रमाणात घंटागाड्या सुरू करण्यात आल्या होत्या। आज मात्र मोजक्याच गाड्या शहराबाहेर गाड्या कचरा घेऊन जात आहेत। ज्या भागातील माजी नगरसेवक जे आक्रमक आहेत त्याच भागातील कचरा त्या गाड्यांमधून ने-आण केली जाते। मात्र इतर गाड्या ह्या नादुरुस्त स्थितीत असल्याचे सूत्रांकडून समजते। त्यामुळे शहरात व डम्पिंग ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। पावसाळ्यात दुर्गंधी व उन्हाळ्यात कचरा पेटवून दिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न कायम निकाली काढावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। अकोला शेगावकडे जाणाऱ्या महत्त्वपूर्ण मार्गावरील डाबकी रोड रेल्वे गेट देखभाल दुरुस्तीसाठी 1 मे सकाळी 6 वाजेपासून ते शनिवार 4 मे रात्री 8 वाजेपर्यंत सलग 4 दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहन चालकांनी उड्डाणपुलाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। रेल्वेच्या वरिष्ठ खंड अभियंता कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अकोला ते गायगाव लोहमार्गावरील रेल्वे संपार फाटक क्रमांक 36A अंतर्गत रेल्वे रूळ व पलीकडे जाण्यासाठी असलेल्या डांबरी रस्त्याची दुरावस्था झाली आहे। परिणामी या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे रेल्वे रूळ व पार करण्यासाठी असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे। या कामासाठी बुधवार 1 मे ते शनिवार 4 मे या कालावधीत रेल्वे गेट वाहतुकीसाठी दिवस व रात्र पूर्णपणे बंद ठेवण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। या कालावधीत पर्यायी मार्ग म्हणून उड्डाणपुलाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। डाबकी रोड उड्डाणपूल निर्मिती होण्यापूर्वी रेल्वे गेटवर नागरिकांना अनेकदा रेल्वे क्रॉसिंग दरम्यान थांबावे लागत होते। मात्र उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर डाबकी रोड रेल्वे गेटवरील गर्दी कमी झाली असून आता डाबकी रोड रेल्वे गेट 4 मे पर्यंत बंद राहणार असल्याने नागरिकांनी उड्डाणपूल मार्गाचा अवलंब करावा। अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गंगानगरमधील नूर टॉवर जवळ एका घराला आग लागल्याची घटना घडली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे।
अकोला शहरातील गंगानगर भागात राहणारे अराफत खान हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्याचवेळी त्यांच्या बंद घरामधून शेजाऱ्यांना धूर निघताना दिसून आला. याबाबत नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आग लागलेल्या ठिकाणी फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झाल्याने आग विझविणारे काही युवक किरकोळ जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. या आगीच्या घटनेमध्ये अराफत खान यांच्या घरातील साहित्य मोठ्या प्रमाणात जळाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले असून सदरची आग ही अंदाजे शॉक सर्किटने लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास जुने शहर पोलीस करीत आहेत. म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असाच काहीसा प्रकार हा अकोला रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. अकोला रेल्वे स्थानकावर चालती ट्रेन पकडणं 2 व्यक्तींच्या चांगलंच अंगलट आलं. मात्र सुदैवाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने होणारा अपघात टळला आहे. अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म 1 वर एक व्यक्ती चालत्या कामाख्या एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी त्याचा तोल गेल्याने प्रवासी व्यक्ती ट्रेन प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडू लागला. पण रेल्वे पोलिसांच्या प्रसंगावधानाने म्हणजे सुदैवाने या व्यक्तीचा जीव वाचला आहे. तर दुसऱ्या घटनेत एक महिला चालत्या रेल्वेमध्ये चढत असताना महिलेचा संतुलन बिघडले आणि महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये जात असताना पोलीस कर्मचारी योगेश तांबसकर यांनी सुखरूपपणे महिलेला वाचवले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा संपूर्ण प्रकार अकोला रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. घटनेनंतर वेळीच रेल्वे थांबवण्यात आली. यावेळी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. काही वेळानंतर रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाली. दरवर्षीच्या तुलनेने यावर्षी तुरीचे उत्पादन कमी झाले असून शेतकऱ्यांकडील तुरीची आवक घटल्यामुळे तुरीचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून 160 ते 180 रुपये प्रति किलो असणाऱ्या तुरीचा दर काही दिवसात 200 रुपये किलो होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तुरीचा दर प्रति क्विंटल 11,945 रुपयांवर पोहोचला आहे. गत आठवड्यात 12,000चा टप्पा गाठलेल्या तुरीचे दर अचानक 200 ते 300 रुपयांनी कमी झाले आहेत. सोमवारी अकोला व अकोट या 2 बाजार समित्यांमध्ये 1,945 क्विंटल आवक होती. तर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे दर 12,310 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते. त्यामुळे तुरीचे दर 13,000चा टप्पा ओलांडणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तुरीची आवक कमी होत असल्याने घाऊक बाजारात तुरीचे दर वाढणार असल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली असून यावर्षी तूर उत्पादक शेतकऱ्यांना दर वाढीमुळे फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे दर प्रति क्विंटल कमीत कमी 10,000 तर जास्तीत जास्त 11,700 पर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तूर दरवाढीमुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे. तुअर दाल के जो बाजार है वो अभी 15,000 से 16,000 रुपये के बीच में भाव है, लेकिन जो मार्केट के अंदर जैसा अभी आयात होके जो तुअर आ रही है वो 10,900 बिक रही है, जबकि गावरानी तुअर जो है 12,000 के आसपास बिक रही है. आयात इसलिए नहीं कर रहे लोग कि गवर्नमेंट के बहुत ज़्यादा रिस्ट्रिक्शंस है उसके ऊपर. इसके कारण जिस मात्रा में यहाँ पर आयात होना चाहिए था तुअर का वो हो नहीं पा रहा है और डिमांड ज़्यादा है, सप्लाई कम है, जिसका ये असर बाजार पे दिख रहा है. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या 3ही विभागांमध्ये कमाल तापमान 40 अंशांपलीकडे गेल्याचे सोमवारी नोंदवले गेले आहे. अकोल्यात कमाल तापमानाचा पारा 42.3 अंशावर असल्याची नोंद झाली असून पुढील काही दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या सर्वत्र लग्नाचा मुहूर्त असल्याने नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. सर्वत्र उन्हाचे चटके सहन करीत नागरिक लग्नाच्या धामधूममध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. एप्रिलमधील उष्णतेची लाट असून मे महिन्यातही उन्हाचा पारा 45 अंशापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे. अकोला देशात सर्वाधिक तापमान असणारे शहर म्हणून प्रसिद्ध असून अकोल्यात दरवर्षी तापमानाचा पारा 45 ते 47 अंश सेल्सिअसवर असतो. खंजेरीच्या माध्यमातून देशभक्तीपर भजने गाऊन समाजाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा त्यांची जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या गावी मोठ्या उत्साहात पहाटे पार पडला. अकोला जिल्ह्यातही विविध ठिकाणी जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याला हजारो गुरुदेव भक्तांनी उपस्थिती लावली होती। पहाटे 4 वाजतापासून तुकडोजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याला सुमधुर भजनाने सुरुवात झाली। मागील 7 दिवसांपासून विविध उपक्रम राबविण्यात येऊन यावली शहीद या गावी तुकडोजी महाराज यांच्या ग्रामजयंती महोत्सवाला प्रारंभ झाला होता। जन्मोत्सव सोहळ्यानंतर गावातून पालखी यात्रा काढण्यात आली। गुरुदेव भक्तांनी मोठ्या प्रमाणावर या जन्मोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली होती। देशभरात ग्रामगीतेच्या माध्यमातून पोहोचलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जन्मभूमी यावलीसह महाराष्ट्रभरात तुकडोजी महाराज जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। वाशिम शहरातील जुना मोटर स्टँड येथील मुख्य पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने हजारो लिटर पाण्याचे नुकसान होत आहे। त्यामुळे नगरपालिकेने लक्ष देऊन पाईपलाईन कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे। वाशिम नगरपालिकेच्या वतीने 10-12 दिवसाआड गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे, तर वाशिम शहरातील जुने मोटर स्टँड येथील पाण्याची पाईपलाईन वारंवार फुटत आहे। याआधीही ही पाईपलाईन फुटली असून थातूरमातूर पद्धतीने या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली। दरम्यान 12 दिवसानंतर पाणी सोडल्यावर येथील मुख्य पाईपलाईनमधून हजारो लिटर पाणी रस्त्याने वाहत असल्याचे दिसून आले। एकीकडे 10 ते 12 दिवसाआड गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे, तर दुसरीकडे मुख्य पाईपलाईन फुटल्याने परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी सुद्धा मिळाले नाही। पाईपलाईन फुटत असल्याने रोष व्यक्त केला जात आहे। त्यामुळे फुटलेली मुख्य पाईपलाईन कायमस्वरूपी दुरुस्त करून देण्याची मागणी या प्रभागातील नागरिकांकडून केली जात आहे। पाऊस येतो तासभर, लाईन जाते रात्रभर, अशी कहाणी अकोला शहरातील डाबकी रोड परिसरातील असून अघोषित भार नियमनामुळे डाबकी रोड येथील नागरिक त्रस्त झाल्यामुळे महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना भेटून नागरिकांनी आपली गाऱ्हाणे मांडली। जुने शहरातील वीज पुरवठा हा नेहमीच खंडित होत असून ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। यामुळे आज नागरिकांनी महावितरणच्या मुख्य कार्यकारी अभियंता यांना घेराव घातला। जुने शहर परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून यावर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। विजेचा धक्का लागल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, मृतक 3 महिन्यात होणार होता सेवानिवृत्त। अकोट शहरातील कचरा दर्यापूर महामार्गावर दुर्गंधी व घाणीमुळे नागरिक झाले त्रस्त। देखभाल दुरुस्तीसाठी डाबकी रोड रेल्वे गेट 4 दिवस बंद, उड्डाणपूल पर्यायी मार्ग वापरावा। गंगानगर परिसरातील घराला लागली आग, सुदैवाने जीवितहानी नाही, आगीवर नियंत्रण। चालती ट्रेन पकडणे आले असते अंगलट, रेल्वे स्थानकावरील घटना सीसीटीव्हीत कैद। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।